तुम्ही बघत आहात जनमत मराठी। संगमनेरच्या डिग्रस येथील श्री क्षेत्र बुवाजी बाबा यात्रा उत्सवाला सुरुवात झाली असून यात्रेचा आज दुसरा दिवस सकाळी गज ढोल नृत्य कार्यक्रम संपन्न झाला। यानंतर महाप्रसादाचा देखील आलेल्या भाविकांनी व यात्रेकरूंनी मोठ्या संख्येने लाभ घेतला। यानंतर भाकिताचा कार्यक्रम सुरू असतानाच महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुवाजी बाबा देवस्थानला सदिच्छा भेट दिली, तसेच भाविकांना मार्गदर्शन केले। श्री क्षेत्र बुवाजी बाबांचं आहे आणि दरवर्षी सुंदर असं यात्रेचं आयोजन इथे केलं जातं। हजारोच्या संख्येनं भाविक बुवाजी बाबांची प्रार्थना करण्याकरता येतात, आपले सुखदुःख परमेश्वराला सांगण्याचं काम करतात, आशीर्वाद घेतात आणि आपल्या सगळ्यांना कुठेतरी मनशांती मिळते आणि म्हणूनच हजारोच्या संख्येनं कायम इथे आपण सर्वजण येत असतो ही वस्तुस्थिती आहे। कारण ते बुवाजी बाबा पुणेकरांचे आभार मानले पाहिजे, त्यांच्या कुटुंबाचे आभार मानले पाहिजे। लहान बाबा आणि ते सर्वजण ही सगळी सेवा अत्यंत मनापासून करतायत, म्हणून हे तीर्थस्थान वाढत चाललेलं आहे। सिन्नर तालुक्यातलं बबनरावनी तिथं आता नेराळ्याला तिथं स्थान उभं केलेलं। बुवाजी बाबा पुणेकरांनी यापूर्वी इथं एक हरिनाम सप्ताह नारायणगिरी महाराजांचा हरिभक्तपरायण नारायणगिरी महाराजांचा हरिनाम सप्ताह केला होता 2005 साली आणि अक्षरशः एक क्रांतिकारक निर्णय त्यांनी घेतला। त्याकरता तुमच्या सगळ्यांचे सुद्धा आभार मानले पाहिजे। खूप महत्वाचा निर्णय त्यावेळी झाला आणि त्यावेळेस जे बकर पडत होते आणि खूप मोठा नाडा व्हायचा ते बंद केलं आणि आपल्या वारकरी संप्रदायाच्या पद्धतीनं जत्रेचं स्वरूप यात्रेमध्ये रूपांतरित केलं। म्हणजे आज पंढरपूरचा पांडुरंग सुद्धा इथं आपल्या यात्रेत असेल असं वातावरण निर्माण केलं। हे खूप महत्वाचं काम केलंय, क्रांतिकारक काम केलंय, खूप महत्वाचं आणि खूप मोठा हरिनाम सप्ताह होता। लाखोना लोक त्यावेळेस त्याच्या कीर्तनाला होते, हरिभक्तपरायण नारायणगिरी महाराज होते आणि बुवाजी बाबा पुणेकर माझे हट्ट धरून बसले की आम्हाला हायस्कूल करायचंय, मुलींच्या शिक्षण मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था आम्हाला या तीर्थस्थानाच्या ठिकाणी करायची। त्यावेळेस नेमकं नवं हायस्कूल द्यायला बंदी केली होती कॅबिनेट मंत्री, माझ्याकडे खातं होतं पण नवं हायस्कूल देता येत नव्हतं। मग आम्ही एक प्रयोग केला त्यावेळेस, ते जुनं हायस्कूल बंद पडलेलं होतं, ते बंद पडलेलं हायस्कूल आम्ही स्थलांतरित केलं, स्थलांतरित करून इथं जिवंत केलं। असा प्रयोग करत कधी महाराष्ट्रात आम्ही असं करा तर ते सातारा जिल्ह्यात कुठंतरी हायस्कूल होतं बंद पडलेलं, नाशिकमध्ये होतं, इथं बंद पडलेलं हायस्कूल आपण इथं उचललं, इथं आणलं, त्याला जिवंत केलं आणि त्यानंतर ते हायस्कूल एवढं सुंदर पद्धतीने चाललं। किती मुले 250-300 मुलं शिक्षण घेतात, विशेषतः मुलं तरी थोडंफार लांब पर्यंत जातील इकडे तिकडं, पण मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था त्यामुळे झाली आणि त्यांच्या पूर्णपणे खऱ्या अर्थानं मुलींचं शिक्षण होतं तर ते कुटुंबाचा उद्धार होत असतो, कुटुंब सुद्धा पुढे जात असतं। शिकलेली मुलगी सुरबाई म्हणून घरात येत असते, म्हणून हे घडलं ना आता कधी वाटतं एवढं अवघड काम कसं घडलं, त्यावेळेस परवानगी द्यायला परवानगी नव्हती मला शिक्षण। मला असं वाटतं की देवाचे आशीर्वाद होते म्हणून ते काम झालं असं म्हणतो भाऊ। आणखी एका कामाकरता बा इथं सांगायचंय, बाबीर बाबा आपले इंदापूर तालुक्यात मूळ देवस्थान अत्यंत साधं होतं पण जागृत देवस्थान। तुम्ही मंडळीनं पुढाकार घेतला, पुणेकर बाबांनी पुढाकार घेतला, आता मोठं काम तिथं चाललंय, मला परवा घेऊन गेले तिथे आणि इतकं मोठं काम आहे ते काय तुमच्या सगळ्यांच्या मदतीशिवाय होईल असं नाही। अजून बरंच काम शिल्लक, बरोबर ना, बरंच काम शिल्लक आहे, अजून बरंच आहे। 25% लागायचं नाही कारण फिनिशिंग आपल्याला अवघड असतो, 50% काम शिल्लक आहे अजून। मी त्यामध्ये इथं आल्यानंतर इथल्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्याला बोलून घेतलं, तुम्हाला सांगतो त्याला म्हणलं बाबीर बाबाच्या तिथं ही जागा कमी पडती, जत्रा यात्रा आणि म्हणून मागची जी जागा आहे फॉरेस्टची जागा आहे ती कशी मिळेल आम्हाला असं विचारलं बरं का। त्यांनी सल्ला दिलेला आहे
त्या सल्ल्यापर्यंत प्रयत्न आपण करू. तर मागची जागा कीर्तन, प्रवचन, धार्मिक कार्यक्रम, तुमचा आता नाच कार्यक्रम चालला असा तिथे करणं, कारण एकदम रस्त्यावरच येतो नाही का, पुढे जागा नाही, जागा आपण पडते, हा पुढे अडचणी, पुढच्या जागेत मालकी आपल्या दुसऱ्या जमिनी, म्हणून ते घेण्याच्या बाबतीत सुद्धा मी फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी शिकवलेले आहे. तुमचे गाठ घालून देतो, काय काय पूर्तता करायची ते म्हटले, काही पूर्तता केली ते होऊ शकतं, हे सुद्धा होऊ शकतं. एक अत्यंत सुंदर स्थान. आता तिथं ती यात्रा भरती, प्रचंड मोठी यात्रा भरायला लागली. मला तिथे लोक सांगू काय यात्रा झाली, तुमचे पुणेकर बाबा तुमची येतात म्हणजे सगळे छोटे बाबा, पुणेकर बाबा, आणखी इतकं आता ते दिवस जेवढं सुंदर व्हायला लागलं त्याचं कौतुक आहे तुमचं, सगळ्यांना कौतुक वाटतं. तर ते तितकं सुंदर केलं पाहिजे, त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे, ती काळजी ती घ्यावा लागणार आहे. आणि म्हणून या यात्रेच्या निमित्तानं मी बुवाजी बाबांकडे सुद्धा देवाचं प्रार्थना करतोय. आता तुम्ही पाऊस किती होणार काय अजून ठरवणार आहे, 3-4 वाजता तर परिसरात जागा पाऊस पाणी चांगला होते. आता मी वाटण्याचा पाठही गेलाय म्हणतात, तिथून विहिरीला पाणी उतरलं असं, पण माझं जर आटलं वरच्या बाजूला राहिलं, विहिरी वरच्या बाजूला मतात आटलं थोडं. परंतु देवाचे आशीर्वाद असले, परमेश्वराचे आशीर्वाद असले, वरील आकाशाचं चांगलंच होतं, ते काही बाहेर जाणार नाही. निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या जीवनात खूप आनंद निर्माण व्हावा, सुखी व्हावा सगळे, त्याकरता मी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपतो. सालाबादप्रमाणे याही वर्षी संपूर्ण वर्षाचे भाकीत देवस्थानचे महंत 108 श्री बुवाजीदादा पुणेकर तसेच उमाजी तात्या पुणेकर यांनी संपूर्ण वर्षाचे भाकीत वर्तवले. भाकीत ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक जमले होते. अशा प्रकारे 2 दिवस चालणाऱ्या यात्रा उत्सवाचा आज समारोप झाला. जबाबदारी, न्याय